जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। पुण्यात पोलीस भरती आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा आज तिसरा दिवस। पोलीस भरती आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा गंभीर प्रश्न, या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी कसबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवींद्र धंगेकर आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे मनोबल उंचावत, जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी। एक संधी भेटल्याशिवाय आश्वासन पाडा, आश्वासन पाडा, आश्वासन पाडा, आश्वासन पाडा, आमचा हक्क, आमचा हक्क, आमचा हक्क। जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे। तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ॲडव्हर्टाइजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर। असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ। पुण्याचे लोकप्रिय नेते माननीय रवींद्र धंगेकर यांनी आंदोलनाला भेट द्यायला आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेऊ। तरुण गेले वर्षभर सरकारशी पत्र व्यवहार करत आहेत आणि सरकारच्या चुकीमुळे त्यांना मिळालेले दाखले असतील, सर्टिफिकेट असतील, तर लेट झाल्यामुळे यांचे फॉर्म जात नाहीत आणि फॉर्म न गेल्यामुळे यांचं यश बार होते। वर्षानुवर्ष शिक्षण करून मेहनत करून अशा पद्धतीने त्यांनी काम करत असताना सरकार दुर्लक्ष करते। सरकारला जाग आणण्यासाठी ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्यांच्या पाठीशी जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तुम्हाला आम्ही यांच्यावर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।